एक नेम आहे काय नाव म्हणजे गणेश कराटे राईट हे आहे काय नाव नाही ते खाऊन द्यायचं परभणी शहर महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. नागरिकांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्राकडे येण्यास सुरुवात केली. आता 7:30 पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळीच मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते आता मतदान केंद्राकडे येत आहेत. एकंदरीतच परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक बऱ्याच वर्षानंतर लागल्यानंतर या महापालिकेमध्ये यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती, पण आता या महायुती सरकारमुळे या महापालिकेवर आपला झेंडा प्रस्थापित करण्यासाठी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष सरसावले आहेत. त्याचबरोबर शिवसेना काँग्रेस या दोन्ही पक्षांना जे आहे ते तुल्यबळ लढत दिलेली आहे. चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. या सर्व प्रचारादरम्यान थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील परभणी शहरामध्ये मोठी सभा घेतली आणि सभेला मार्गदर्शन केलं. परभणीकरांनी कमळाला मतदान करा, 5 वर्ष देवा भाऊ म्हणून तुमची काळजी घेऊ, असा देखील विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परभणी शहर महानगरपालिका ताब्यात घेण्यासंदर्भात परभणीकरांना आवाहन केलं की परभणी शहर मी दत्तक घेऊ आणि बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखा विकास जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून परभणी शहराला केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील परभणी शहरवासियांना आवाहन करण्यात आलं की आम्ही देखील मागच्या पद्धतीने विकास करू आणि एकंदरीतच तीनही पक्षांनी जे आहे ते परभणी शहर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मागच्या काळामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली. आज सकाळपासून जे आहे ते मतदान सुरू झालेलं आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. परभणीकर कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतात हे मात्र पाहावं लागणार आहे. पण एकंदरीतच परभणी महापालिकेच्या प्रचारादरम्यान जे मुद्दे गाजले ते विकासापेक्षा वेगळेच मुद्दे गाजल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच सर्वच पक्षांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. परभणीच्या विकासाची साथ परभणीकरांना दिलेली आहे. आता परभणीकर कोणाच्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकतात हे मात्र पाहावं लागणार आहे. पण सकाळपासूनच ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहेत. नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी. आम्हाला काही आधी शासनामध्ये